नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं सांगते. तर आज हां हिंदी में कोई व्लॉग बनाया है मेरे जानने वाले नु क्या 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 मगर तो देख मुझे भी पता मैं समझ नहीं पाती हूँ उसकी भाषा अगर रहा तो ठीक कर उसकी गल्ला मको मैं शायद फिर मैं हिंदी बोला हिंदी में क्या उसका व्लॉग बनाया दूसरा नहीं है नहीं मेरे मतलब मैं ले तर आज आम्ही ना कॅन्टीनला चाललो आहे आणि मला वाटलं ह्या दीदींनी गाडी ठेवली असेल आणि हिला वाटलं की मी गाडी ठेवून घेतली असेल. तर गाडीच नाही आहे. मग आता आम्ही चालत जाणार आहे आणि मग ह्या दीदीला पण एका तयार केलं जबरदस्ती. चल म्हटलं आता चालत जायचं तर सगळेच जाऊ. आणि तर लॉकचं प्रॉब्लेम झाला आहे. माझ्याकडे एक होतं, हिच्याकडे नव्हतं, तर हिनं हिचं ह्या दुसऱ्या दिवशी घेतला. आता तिला लावायला लॉक नाही, आता ती तिकडे मागायला गेली. तर चला बघा, त्यात हा पाऊस झिरमाट आहे. आता आम्हाला चालत कॅन्टीनला जायचं. तर बघूयात आमची खरेदी. मी आज ठरवलं काहीच घ्यायचं नाही, कारण मी काल सामान घेणार. मी एवढीशीच बॅग घेतली आम्ही. बघूया फक्त पितांबरी घेऊन येणार. बघूयात आता काय होतं. चला आम्ही निघालोत आता. तर पाऊस बऱ्यापैकी थांबला, त्यामुळे जरासं बरं वाटलं. पण छत्र्या घेतला होता. पाऊस थांबला म्हणजे ऊनच आलं डायरेक्ट. मग म्हटलं चला चालत जाऊ आणि म्हटलं ऑटो घ्यायची. आणि आम्ही दारात गेल्या गेल्या आम्हाला ऑटो भेटली, ते एक बरं झालं. मग आम्ही ऑटोने तिथंपर्यंत गेलो. तर ऑटोवाल्यासोबत आमचं थोडं वादावादी झाली. मी का ते पुन्हा लास्टमध्ये सांगते. त्यानंतर आम्ही आलो कॅन्टीनमध्ये. तर तिथं गर्दी भरपूर होती, कारण सामान आलं होतं, त्यामुळे गर्दी भरपूर झालेली. मग टोकरीसाठी लाईन लागलेली. मग आम्ही गेल्या आम्हाला तिथे एक दादा भेटले. ते बोलले की घ्या माझी टोकरी. मग त्यांचं सामान काढूपर्यंत आम्ही थांबलो. त्यांचं जसं सामान खाली झालं मग आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो. तर भरपूर सामान आलं होतं कॅन्टीनमध्ये, तुम्ही बघू शकताय. मग मी फक्त पितांबरी घ्यायसाठी आलेलो. पण हे सगळं बघून ना असं मन होतंच ना की हे घेऊ का ते घेऊ. मग बऱ्यापैकी घेतलं आम्ही सामान. तर तुम्ही बघू शकता एवढं आम्ही सामान घेतलं. आणि लाईनमध्ये म्हणजे नंबर भरपूर लागलेले बिलिंग करण्यासाठी. आणि आम्ही इकडे गेलो तर भरपूर लोक मध्ये घुसले. आम्ही कसं तर सामान घेतलं आणि बाहेर पडलो. आणि आता आम्ही म्हटलं आता ऑटोची कुठं वाट बघत बसताय, कारण पहिल्यांदाच आमची भांडणं झाली होती ऑटोवाल्यासोबत. मग आम्ही म्हटलं चालतच जाऊया. तर ही दीदी नेहमीप्रमाणे फास्टच चालत होती. मी आता घरी आलो. खूप सारे गोळ आज पण झाले, ते सांगतो नंतर. पहिला मला नवऱ्याने बुट्टा आणून ठेवलं, ते खातो. काल मला लय खाऊ वाटलेला, मग म्हटलं जेवण पण बनवलं, मग कशाला म्हणून काल घेतला मी. आज म्हटलं आता खायचंच. खरं गरम गरम आणलेला, तर मी येऊपर्यंत उशीर झाला, गार झाला. गरमच झाला. जेव्हा गेलो रिक्षावाल्यासोबत आमचा वाद ह्यासाठी झाला की आमच्याकडे कॅश नव्हती. आणि आम्ही म्हणजे असंच चढलो रिक्षामध्ये. आता बऱ्यापैकी सगळे ऑनलाईन यूज करतात. आम्हाला वाटलं की त्यांच्याकडे ऑनलाईन असेल, तर कुठं त्यांच्याकडे नव्हतंच. तो आम्हाला सोडायला लागला की हां तुम्हाला सांगून बसता येत नाही का, तुमच्याकडे कॅश नाही आहे, माझ्याकडे ऑनलाईन नाही आहे, असं तसं. म्हटलं आता बऱ्यापैकी सगळ्यांकडे असतं, आम्हाला वाटलं असेल तुमच्याकडे, म्हणून आम्ही बसलो. म्हणजे म्हटलं नाही माझ्याकडे नाहीच आहे. म्हटलं कुणाचा तरी नंबर सांगा, आम्ही ऑनलाईन तुम्हाला पैसे पाठवतो. नाहीच आहे माझ्याकडे. मी म्हटलं मग आमच्याकडे कॅश नाहीच आहे, आम्ही देऊ कुठलं. मग त्यांनी एक नंबर सांगितला. मग त्यांनी रिक्षा एकतर मध्येच थांबवलेली. मागं इतकं ट्रॅफिक जाम झालं, बस होती मागे, सगळे हॉर्नवर हॉर्न करायला लागले, शिव्या द्यायला लागले, ओरडायला लागले. पण हा रिक्षावाला ना जायलाच तयार नाही. म्हटला नाही पैसे पाठव. त्यांनी मला वाटते हार्डली 5 मिनिटाचं सुद्धा अंतर नव्हतं, त्यांनी आमच्याकडून 30 रुपये घेतले, तिघींचे 10-10 रुपये. तो खालीच चालला होता, तरी पण त्यांनी आमच्याकडून 30 रुपये घेतले. बरं जाऊ दे म्हटलं. पण इतकी वादावादी झाली ना, एकदा मूड तिथे चाप झाला, त्यात इतकं ट्रॅफिक जाम झालं, सगळे ओरडायला लागले. मग आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो, तिथं सामान वगैरे घेतलं. आणि आम्ही काय केलं, लाईनमध्ये टोकरी लावली आणि म्हटलं थोडं थोडं सामान आणून टाकायचं. आणि काय झालं, आम्ही तिकडे गेल्यानंतर सगळे मध्ये घुसले. आमची टोकरी टाकली लास्टला आणि हे सगळे मध्ये घुसले.
त्यामुळे तिथं आमचा वेळ गेला. ते झालं. त्यानंतर बिलिंग करताना ह्या दोघी माझ्या भरोश्यावर की माझ्याकडे पैसे आहेत आणि माझ्याकडे अकाउंटमध्ये होते फक्त 600 ₹650. मी म्हटलं, "अरे दीदी, माझ्याकडे एवढेच पैसे आहेत आणि तुम्ही दोघे माझ्याच ह्याच्यावर." मग तिथे एकतर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे कॅन्टीनमध्ये. मग त्या दीदीने तिच्या मिस्टरांना फोन केला. त्यांना पैसे पाठवायला लावले. मग त्या दादांनी पैसे पाठवले. तेव्हा मी म्हटलं, "तुझं पहिला मेन सामान घे, माझं काही इतकं महत्त्वाचं नाही आहे." मग तिनं तिचं सामान घेतलं. मग माझं सामान घ्यायला मी कार्ड दिलं आणि मी पिन विसरलो आणि म्हणजे काय झालं, ह्याची जी मी माझं कार्ड यूज करतच नाही. ह्याचे 2 कार्ड जे आहेत, एक म्हणजे ATM आहे, डेबिट आणि क्रेडिट दोन्ही मी घेऊन गेलेलो आणि क्रेडिट कार्ड राहिलं बाहेर. मग मी डेबिटच नेलं होतं आतमध्ये. तर डेबिट कार्डचं मला क्रेडिट कार्डचा पिन मला आठवायला लागला आणि डेबिटचा आठवेनाच. मग मी सांगितला, तो झाला चुकीचा. ₹500 बिल झालं होतं. मग म्हटलं आता करायचंच काय आणि मग ती दीदी म्हटली, "माझ्या अकाउंटवर बघ आहेत का पैसे?" तर तिच्या पण अकाउंटमध्ये बॅलन्स नाही. आता म्हटलं काय करायचं? एकतर लाईन एवढी होती, मागचे सगळे दंगा करायला लागले, काय करायचं? पैसे तर होते अकाउंटमध्ये, पण पिन मला आठवेना आणि मी नवऱ्याला फोन करायला, हा पण फोन उचलला. हा होता ड्युटीवर. म्हटलं आता काय करायचं? काय समजेना. मग शेवटी मी काय केलं, ते मागचे जे माझ्या मागे एक दादा होते, त्यांना म्हटलं, "मी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर करतो, तुम्ही तुमचं कार्ड द्या." मग आता आजकाल असं कुणावर विश्वास ठेवतं. मग ते मराठीच होते. मग ते म्हटले, "ठीक आहे, मी देतो." मग त्यांना मी पैसे ट्रान्सफर केले आणि मग मी सामान घेतलं. आणि मला मी आज ठरवलेलं पितांबरी फक्त घ्यायची. पण मी 500चं सामान घेतलं. म्हणजे अगरबत्त्या जरा छान आलेल्या. मग अगरबत्त्या घेतल्या. आता माझं ते सामान मी दाखवायला नाही आहे. ते खाली त्या दीदींकडेच आहे. तर अगरबत्त्या घेतल्या. ह्याच्यासाठी एक परफ्यूम घेतला आणि मला 1-2 बिस्किट पुडे आवडतात. तर ते 2 बिस्किट घेतले आणि काय घेतलं मी, हां, असंच आणि काय तर घेतलं मी. अगरबत्त्या वगैरे असंच काहीतरी 2-3 आयटम घेतले. झाले ₹500. हा मला ओरडत होता, "तू काल गेली होती कॅन्टीनला, परत आज कशाला गेली?" असं तसं. म्हटलं असू दे. मग घेतलं सामान. मग आम्ही येत होतो. येताना माझी स्कूलमधली फ्रेंड मला भेटली. एकदम म्हणजे मला अनएक्सपेक्टेडच होतं. म्हणजे वाटलंच नव्हतं की ती भेटेल. पण ती भेटली. मी व्हिडिओ नाही करू शकले, कारण आम्ही बोलण्यात इतकं गुंग झालो ना, की काय ती मंदिरात चाललेली आणि मग तिला ये म्हटलं घरी, पण तिला मंदिरात जायचं होतं. मग ती काय आली नाही. बघू आता केव्हा येते घरी माझ्या. तर असं काहीसा हा आजचा दिवस होता. ती भेटली ना, मला खूप भारी वाटलं. बाकी आमचे जे काही घोळ झाले, वादावादी झाली, ते म्हटलं जाऊ दे. पण छान गेला असा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.